नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मास्टर मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाटेटचा एक असा टॉपिक पाहणार आहोत जो वाचताना थोडासा किचकट वाटतो, पण ट्रस्ट मी तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रातलं प्रकरण 13 अध्यापन प्रतिमाने. चला तर मग जराही वेळ न घालवता थेट सुरू करूया. आता हे प्रकरण समजायला थोडं अवघड जातं हे मी नक्कीच मान्य करतो, पण हीच तर खरी संधी आहे. जर तुम्ही ह्यातील कन्सेप्ट्स व्यवस्थित समजून घेतल्यात ना, तर पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीमध्ये हे प्रकरण तुमचं सिक्रेट वेपन ठरणार आहे. इथेच तुम्ही बाकींच्यांपेक्षा जास्त मार्क्स खेचू शकता. आज आपण हा एकदम क्लिअर रोडमॅप फॉलो करणार आहोत. 1. TET मधलं याचं महत्त्व. 2. 4 मुख्य कुले. 3. प्रमुख शास्त्रज्ञ आणि प्रतिमाने. 4. प्रतिमानांचे मुख्य घटक. 5. माझ्या काही स्पेशल प्रो टिप्स आणि शेवटी सारांश. बस एवढंच. तर सुरू करूया पहिल्या भागापासून, टेट परीक्षेतील महत्त्व आणि तुमची स्कोरिंग ब्लूप्रिंट. हे बघा, 60 हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. कसा ते सांगतो. बालमानसशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 विषय मिळून टोटल 60 मार्कांचे आहेत. जर तुम्ही या 2 विषयात 50 पेक्षा जास्त मार्क मिळवलेत तर पासिंगच्या 90 मार्कांपैकी फक्त 40 मार्कांची गरज उरते, जे उरलेल्या पेपरमधून मिळवणं खूप सोपं आहे. थोडक्यात सांगायचं तर हे 2 विषयच तुमची परीक्षा पास करण्याची खरी गुरुकिल्ली आहेत. दुसरा भाग पाहूया. 4 मुख्य कुले किंवा ज्याला आपण 4 टीचिंग फॅमिलीज म्हणतो, ज्ञानाची रचना कशी करायची ते बघू. आता हे सगळी अध्यापन प्रतिमाने लक्षात कशी ठेवायची? तर शास्त्रज्ञ जॉयस आणि वेल्स यांनी खूप हुशारीने यांचं 4 मुख्य कुलांमध्ये वर्गीकरण केलं. ज्ञानप्रक्रियाकरण, सामाजिक अंतरक्रिया, वैयक्तिक विकास आणि वर्तन परिवर्तन. हा एक एकदम बेसिक फ्रेमवर्क आहे जो तुम्हाला तुमच्या डोक्यात पक्का फिट करून ठेवायचा आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, प्रमुख शास्त्रज्ञ आणि प्रतिमाने. इथे आपण सर्वात महत्त्वाच्या जोड्या पाहणार आहोत. ही माहिती म्हणजे तुमची हाय यील्ड चीटशीट आहे असं समजा. यापैकी जेरोम ब्रुनर यांचं संकल्पना प्राप्ती प्रतिमान आणि डेव्हिड आसुबेल यांचं आगामी संघटक प्रतिमान हे 2 अत्यंत महत्त्वाचे आहेत. ब्रुनर हे विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेवर आणि तर्कशक्तीवर भर देतात, तर आसुबेल हे अर्थपूर्ण शाब्दिक पाठांतरावर आणि जुन्या नव्या ज्ञानाच्या तुलनेवर भर देतात. हे दोन्ही परीक्षकांचे अगदी फेवरेट प्रश्न आहेत बरं का. हा मेमरी मॅप थोडा आणखी पक्का करूया. पुढील जोड्या बघा. विल्यम गॉर्डन यांचं सायनेटिक्स प्रतिमान हे सृजनशीलतेचा किंवा क्रिएटिव्हिटीचा विकास करण्यासाठी आहे, आणि BF स्किनर यांचं कार्यक्रमित अनुदेशन हे चुका दुरुस्त करून वर्तन बदलावर फोकस करतं. या जोड्या परीक्षेत जशाच्या तशा विचारल्या जातात. आता मगाशी पाहिल्याप्रमाणे ब्रुनरच्या संकल्पना प्राप्ती प्रतिमानावर अनेकदा प्रश्न येतात. याचे एकूण 3 मुख्य टप्पे आहेत: प्रदत्त सादरीकरण, संकल्पना प्राप्तीची चाचणी आणि विचार धोरणांचे विश्लेषण. परीक्षेत यापैकी कोणता टप्पा नाही असा ट्रिकी प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हे 3ही टप्पे याच क्रमाने अगदी तोंडपाठ असायला हवेत. चौथा भाग, प्रतिमानांचे मुख्य घटक आणि त्यांची अंतर्गत रचना समजून घेणे. सर्वात आधी अध्यापन पद्धती आणि अध्यापन प्रतिमान यातील मुख्य फरक समजून घेऊया. पद्धती ही थोडी व्यापक आणि सर्वसाधारण असते, पण प्रतिमान हे पद्धतीपेक्षा खूप जास्त शास्त्रशुद्ध असतं आणि विशिष्ट शिकण्याच्या उद्दिष्टांसाठी अत्यंत लवचिक म्हणजेच फ्लेक्सिबल असतं. आता यातील पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे सामाजिक प्रणाली. यावरून हे स्पष्ट होतं की वर्गातील वातावरण कसं असेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्गात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात जे संबंध आणि संवाद होतात ते नेमके कसे असतील. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर क्लासरूम डायनॅमिक्स. त्यानंतर येतो संरचना घटक. यालाच मानसशास्त्रात सिंटॅक्स असंही म्हणतात. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा की एखादा धडा वर्गात प्रत्यक्षात घेताना वापरल्या जाणाऱ्या स्टेप बाय स्टेप पायऱ्या. सोप्या भाषेत अंमलबजावणीचा क्रम. आता सहाय्यक साधन म्हणजे काय ते क्लिअर करूया. ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर शैक्षणिक साधनं यांचा यात समावेश होतो. पण इथे एक मोठी वॉर्निंग. शाळेची इमारत ही केवळ एक सामान्य भौतिक सुविधा आहे, त्यामुळे तिचा समावेश सहाय्यक साधनात होत नाही. परीक्षेत कन्फ्यूज करण्यासाठी हा प्रश्न हमखास येतो, त्यामुळे हे पक्क लक्षात ठेवा. 5वा भाग, परीक्षेसाठी प्रो टिप्स आणि आपले स्पेशल चीट कोड्स. ही प्रो टिप नेहमी लक्षात ठेवा. प्रश्न अत्यंत बारकाईने वाचा आणि शब्द मॅच करा. तुम्हाला माहिती आहे, मानसशास्त्रात सुमारे 50% प्रश्नांची उत्तरे त्या प्रश्नांमध्येच दडलेली असतात. जर प्रश्नात सामाजिक संबंध असा शब्द आला तर पर्यायात डोळे झाकून सामाजिक अंतरक्रिया शोधायची. चुकीचे पर्याय एका सेकंदात एलिमिनेट करण्याची ही सगळ्यात बेस्ट पद्धत आहे. 6वा आणि शेवटचा भाग, सारांश आणि यशाचा मार्ग. परीक्षेला जाण्यापूर्वी आपली स्ट्रॅटेजी अगदी क्लिअर असायला हवी.
ही 4 कुले कोणती आहेत हे लक्षात ठेवायचं. शास्त्रज्ञ आणि त्यांच्या प्रतिमानांच्या जोड्यांचा तक्ता पाठ करायचा आणि सामाजिक प्रणाली, संरचना यांसारख्या 6 मुख्य घटकांच्या व्याख्या समजून घ्यायच्या. एवढं केलं ना की हे अवघड वाटणारे मार्क्स तुमचेच आहेत. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक छोटीशी क्विक टेस्ट. जॉईस आणि वेल्स यांनी अध्यापन प्रतिमानांचे एकूण किती मुख्य कुलांमध्ये वर्गीकरण केले आहे याचं उत्तर मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, महाटेटमध्ये हमखास यश मिळवण्यासाठी स्टडी मास्टर मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सत्रात. धन्यवाद.